Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, chapter number 3rd, Modes of Reproduction. In modes of reproduction, in previous period, explain the steps of tissue culture or technique of tissue culture. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण लेक्चरमध्ये स्टेप्स ऑफ टिश्यू कल्चर याबद्दल आपण त्याच्या स्टेप्स 10 स्टेप्समध्ये आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. तरी या लेक्चरमध्ये आपण आणखीन थोडं रिवाइज करूया. इन टिश्यू कल्चर टेक्निक, फर्स्ट क्लीन अँड स्टरलायझेशन ऑफ glassware and container. Then second steps is preparation of nutrient media. Then third steps preparation of plant material means explant. तर सुरुवातीला आपल्याला पूर्ण जे काही इन्स्ट्रुमेंट आपण वापरत आहोत सगळं क्लीन आणि स्टरलायझेशन करून घेणं आवश्यक आहे. ते झाल्यानंतर आपण न्यूट्रिएंट मीडिया तयार केलं, व्यवस्थित प्रपोर्शननं न्यूट्रिएंट मीडिया तयार केलं. तर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स याचं व्यवस्थित प्रपोर्शन घेऊन पीएच मेंटेन करून आपण नेक्स्ट त्याला स्टरलायझेशन करून घेतलं. नेक्स्ट स्टेप्स काय, स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया. आणि ते स्टरलायझेशन केल्यानंतर मग आपलं एक्स प्लांट त्याच्यामध्ये इनॉक्युलेशन केलं. नेक्स्ट स्टेप्स काय असणार, इनॉक्युलेशन. एक्स प्लांट तयार झालेलं ते स्टरलाइज न्यूट्रिएंट मीडिया जी आहे टेस्ट ट्यूबमध्ये, त्यामध्ये हे एक्स प्लांट आपण इंटर केलं, मग त्याला इनॉक्युलेशन ट्यूब पुट इन टू द इन्क्युबेटर. आता हे इन्क्युबेटरमध्ये ठेवलं आपण. इन इन्क्युबेटर डेव्हलपमेंट ऑफ कॅलस, जे प्लांट मटेरियल आपण टेस्ट ट्यूब इनॉक्युलेशन केलं इन्क्युबेटरमध्ये ठेवलं कंट्रोल कंडिशनमध्ये. तर सगळं त्याच्यामध्ये लाईट, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर सगळं मेंटेन असतं. तिथं ते सेल जे आहे त्याचं रूपांतर कॅलसमध्ये होतं. Then after callus divided into 3 to 4 segment, and then it can be subculturing. It can be put into the fresh culture. तर हे कॅलसचं डिवायडेड करून नंतर हे फ्रेश न्यूट्रिएंट मीडियामध्ये आपण काय करतो, ते सबकल्चरिंग करतो. आणि सबकल्चरिंग केल्यानंतर आणखीन ते टेस्ट ट्यूब कुठे ठेवायचं, इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर काही दिवसांनी ते ऑर्गॅनोजेनेसिस होणार, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ रूट अँड शूट. त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, ऑर्गॅनोजेनेसिस, रूट अँड शूट डेव्हलप होणार. देन आफ्टर हार्डनिंग, आता हे रूट आणि शूट तयार झालं त्याचं हार्डनिंग करणं आवश्यक आहे. हे प्लांट हे बाजूला काढणं आवश्यक आहे. इथं भरपूर प्लांट तयार होणार आहेत, कंटिन्यू इथं प्लांट तयार होत राहणार आणि आपले तिथून प्लांट आपण त्याला हार्डनिंग करणं म्हणजेच वेगळं करणे, त्या टेस्ट ट्यूबमधून काढून त्याला पॉलिथिन बॅगमध्ये ग्रो करणे आणि ते ग्रीन हाऊसमध्ये त्याला काही दिवसापर्यंत ठेवावं लागेल. कारण की तो इन्क्युबेटरमध्ये होतं, त्या मशीनमध्ये होतं, आता ते बाहेर आलेलं आहे. तर डायरेक्ट त्याला आपल्या वातावरणामध्ये ठेवता येणार नाही, म्हणून त्याला ग्रीन हाऊसमध्ये ठेवलं जातं, काही दिवसापर्यंत ग्रो केलं जातं. आणि शेतकरी जर घेऊन जात असेल डायरेक्ट शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिलं जातं, किंवा जर शेतकरी घेऊन जात नसेल तर नेट शेडमध्ये, ग्रीन हाऊसमधून नेट शेडमध्ये तिथं ठेवलं जातं, तिथून आणखी मग शेतकरी घेऊन जातात. तर या पद्धतीनं ह्या टिश्यू कल्चरमध्ये एका सेलपासनं झाडाची निर्मिती होत असते आणि हजारो झाडं एका सेलपासनं तयार होतात. त्याची ॲडव्हान्टेजमध्ये आपण नंतर बघणारच आहोत. नेक्स्ट, तर या पद्धतीनं हे जे दाखवलं आपण इथं, आपण मेरिस्टेम वापरलं आपण या बनानाचं लॅबमध्ये. हे त्याचा भाग ते टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो केलं आणि इन्क्युबेटरमध्ये ठेवलं. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर हे ऑर्गॅनोजेनिसिस झालं. ऑर्गॅनोजेनिसिस झाल्यानंतर हे ग्रीन हाऊसमध्ये त्याला प्लांट त्या ग्रो केलं आपण. नंतर शेतकऱ्यांना शेतामध्ये लागवडीसाठी दिलं. शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे ग्रो झाल्यानंतर अशा पद्धतीनं बनानाचं झाड मोठं होतं आणि केळी लागतात आणि केळी मार्केटमध्ये येतात, तुम्ही आम्ही खाताव. या पद्धतीनं हे प्लांट टिश्यू कल्चरचं इथं हे मी फोटो दाखविलेला आहे. या पद्धतीनं सर्कल चालू असतं. नेक्स्ट बघूया आपण व्हेरियस टेक्निक इन टिश्यू कल्चर. आता वेगळ्या टेक्निक आपण जे बघितलं तेच महत्त्वाचे आहे, पण वेगळे मायक्रो परपोगेशन आहे टिश्यू कल्चरमध्ये, सोमॅटिक सेल जेनेटिक्स आहे, अँथर कल्चर आहे, एम्ब्रियो कल्चर आहे, ऑर्गनल ट्रान्सफर आहे आणि ट्रान्सजेनिक प्लांट आहे. ह्या वेगळ्या पद्धती आहेत, ते आपल्याला डिटेलमध्ये नाही
तर इनलिस्ट म्हणून आपण इथं हे दिलेलं आहे की वेगळ्या टेक्निक कोणते टिश्यू कल्चरच्या. नेक्स्ट बघूया आपण आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे स्टेप्स इन टिश्यू कल्चर मेथड म्हणून. तर आपण जे स्टेप्स बघितलेले आहे ते स्टेप्स इथेही तेच आहे. तर कसं, सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिनिंग अँड स्टरलायझेशन ऑफ ग्लासवेअर अँड कंटेनर. हे आपण इकडं हे क्लीन आणि स्टरलायझेशन करून घेतलं. नंतर न्यूट्रिएंट मीडिया तयार केलं. नेक्स्ट स्टेप्समध्ये प्रिपरेशन न्यूट्रिएंट मीडिया, त्याला स्टरलायझेशन केलं. इथं ग्लासवेअर स्टरलायझेशन केलेलं आहे आणि न्यूट्रिएंट मीडिया स्टरलायझेशन झालेलं आहे. इथं यक्स प्लांट तयार केला आपण, त्याला सरफेस स्टरलायझेशन करून घेतलं. कोलोरॅक्स मुळं त्याला स्टरलायझेशन करून घेतलं. नंतर इथं न्यूट्रिएंट मीडिया टेस्ट ट्यूबमध्ये स्टरलाइज करून रेडी आहे. इकडं स्टरलायझेशन करून टेस्ट ट्यूबमध्ये हे न्यूट्रिएंट मीडिया पण टाकलेलं आहे. आता यामध्ये इनॉक्युलेशन करत आपण एक्स प्लांट इथं आणलं आपण. त्या न्यूट्रिएंट मीडिया टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये एक्स प्लांट टाकलं, त्याला ग्रोथ केलं आपण कल्चरमध्ये, इन्क्युबेटरमध्ये ठेवलं. कॅलस तयार झाला, कॅलसचं सब कल्चरमध्ये आपण हे करून घेतलं. नंतर हार्डनिंग केलं, प्लांटलेट तयार झाला ऑर्गॅनोजेनेसिस, त्याला हार्डनिंग केलं. हार्डनिंग केल्यानंतर मग त्याला ग्रीन हाऊसमध्ये ठेवलं, ग्रीन हाऊसमधून नेट शेडमध्ये आणि शेतामध्ये. या पद्धतीनं हे टेक्स्टबुकमध्ये चार्ट दिलेला आहे. तर शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी हे चार्ट तुम्हाला दाखविलं आहे की कशा पद्धतीनं हे टिश्यू कल्चरपासून झाड तयार होतं. नेक्स्ट बघूया मेथडॉलॉजी इन्व्हॉल्व्ड इन प्लांट टिश्यू कल्चर. आता यामध्ये कोणकोणत्या मेथडॉलॉजी इन्व्हॉल्व केलं जातं आणि कशा पद्धतीनं ते तयार होतं, थोडं डिटेलमध्ये आपण जे स्टेप्स बघितलेले आहेत ते शॉर्टमध्ये बघितले. इथं जे आहे इथं कशा पद्धतीची प्रोसिजर कशी आहे, मीडिया प्रिपरेशन कसं तयार केलं जातं, प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया कसं तयार केलं जातं, इथं 2 मार्कासाठी हे विचारू शकतात. म्हणून आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण काय बघणार, द appropriate mixture is mixed with distilled water, sugar, sodium hydroxide is used to adjust to pH. आपण जे न्यूट्रिएंट मीडिया तयार करण्यासाठी ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स आणि त्याच पद्धतीनं डिस्टिल वॉटर, शुगर, सोडियम हायड्रॉक्साईड आणि त्याचं पीएच ॲडजस्ट करून घेणं, व्यवस्थित ॲप्रोप्रिएट म्हटलेलं आहे, व्यवस्थित पूर्ण मोजून घेणं आवश्यक आहे. त्याचं प्रपोर्शन व्यवस्थित असायला पाहिजे, व्यवस्थित मिक्सचर करून घ्यायला पाहिजे. देन आफ्टर अगर इज ॲडेड टू द मिक्सचर, हे जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये अगर मिक्स करायचं. देन आफ्टर इट कॅन बी हीट अँड स्टीर टू डिझॉल्व, त्याला व्यवस्थित हीट करून घ्यायला पाहिजे, पूर्ण ते अगर मीडिया डिझॉल्व व्हायला पाहिजे. देन आफ्टर इट कॅन बी कुलिंग, हे जे मिक्सचर आणि अगर आहे याचं जे हीटिंग केलं आपण, त्याला स्टीर केलं, व्यवस्थित डिझॉल्व केलं, त्याला थोडं थंड होऊ द्यायला पाहिजे. थोडं गरमच असणं आवश्यक आहे, जास्तीत थंड नसायला पाहिजे, थोडं वार्म असायला पाहिजे. वार्म न्यूट्रिएंट मीडिया इज पोअर्ड इनटू पॉलीकार्बोनेट ट्यूब, जे टेस्ट ट्यूब आपण म्हणतो त्या टेस्ट ट्यूबमध्ये भरून घ्यायला पाहिजे. थोडं गरम असतानाच हे भरता येणार आणि घट्ट झाल्यानंतर ते भरता येणार नाही, ते टेस्ट ट्यूब भरून घ्यायचे. देन आफ्टर फिल्ड टेस्ट ट्यूब आर प्लेस्ड इन प्रेशर कुकर अँड स्टरलाइज फॉर 20 मिनिट. जे ऑटोक्लो आहे त्या ऑटोक्लोमध्ये आपण त्याला प्रेशर कुकर म्हटलं जातं, त्या प्रेशर कुकरमध्ये व्यवस्थित अरेंजमेंट असतात टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी, ते टेस्ट ट्यूब ठेवायला पाहिजे आणि व्यवस्थित प्रेशरनं ते 20 मिनिटापर्यंत त्याला स्टरलाइज करून घ्यायला पाहिजे न्यूट्रिएंट मीडिया. त्या पद्धतीने हे न्यूट्रिएंट मीडिया तयार झालं आणि स्टरलाइज पण झालं. नेक्स्ट आपण बघणार आहोत हे न्यूट्रिएंट मीडिया MS मीडिया आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. MS मीडिया या पद्धतीनं असतं. हे सगळं सोल्युशन, हे सगळं सोडियम हायड्रॉक्साईड, नंतर डिस्टिल वॉटर, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स, हे सगळं मटेरियल व्यवस्थित प्रपोर्शनला घेऊन ते न्यूट्रिएंट मीडिया तयार करावं लागेल. न्यूट्रिएंट मीडियम या पद्धतीनं अगर त्याच्यामध्ये आणखी मिक्स करायला पाहिजे. अगर मिक्स केल्यानंतर ते सॉलिड आणि लिक्विडच्या रूपात असतं, ते व्यवस्थित प्रपोर्शन तयार करून नंतर त्याला टेस्ट ट्यूबमध्ये भरून त्याला स्टरलाइज करून घेणं आवश्यक आहे. हे प्रेशर कुकर ज्याला आपण ऑटोक्लो म्हणतो, यामध्ये टेस्ट ट्यूब ठेवून त्याला आपण प्रेशरनं त्याला हीट करायला पाहिजे की जेणेकरून 20 मिनिटापर्यंत
म्हणजे 15 LB पर इंच स्क्वेअर मीटर त्याचं जे युनिट आहे तिथपर्यंत त्याला स्टरलाइज करून घ्यायला पाहिजे. पूर्ण ते स्टरलाइज होणार, निर्जंतू करून होणार. नेक्स्ट प्लांट प्रिपरेशन. नंतर आपण न्यूट्रिएंट मीडिया रेडी आहे. इकडं प्लांट प्रिपरेशन आपण तयार करणार म्हणजे एक्सप्लांट. कट द प्लांट पार्ट इंटू स्मॉल पीस. आता जे प्लांट मटेरियल आपण वापरत आहोत त्याचे लहान लहान पीस तयार करायचे. देन आफ्टर इट कॅन बी वॉश प्लांट पार्ट बाय युजिंग डिटर्जंट फॉर 20 मिनिट. हे जे भाग केलं आपण लहान लहान त्याला व्यवस्थित डिटर्जंटनं त्याला वॉश आउट केलं, धुवून घेतलं चांगलं. देन आफ्टर दिस मटेरियल ट्रान्सफर द प्लांट पार्ट इंटू स्टरलाइज क्लोरॉक्स सोल्युशन. आता हे धुवून घेतलेलं जे भाग आहे प्लांट मटेरियल हे क्लोरॉक्स सोल्युशनमध्ये आपण डिप केलं की पूर्ण ते स्टरलाइज होणार. कारण की हे प्लांट मटेरियल आहे, लिव्हिंग आहे. हे आपण ते प्रेशर कुकरमध्ये जर स्टरलाइज केलं तर पूर्ण ते नाहीसं होऊन जाणार. त्यासाठी त्याला स्टरलाइज करण्यासाठी क्लोरॉक्स सोल्युशन न त्याला स्टरलाइज केलं जातं, निर्जंतू करून घेतलं जातं. इट कॅन बी प्रॉपरली शेक फॉर मिनिट अँड लिव्ह इट फॉर 20 मिनिट. त्याला व्यवस्थित शेक करून त्याला 20 मिनिटापर्यंत तसंच ठेवायला पाहिजे. देन आफ्टर इट कॅन बी रिमूव्ह द क्लोरॉक्स सोल्युशन फ्रॉम द कंटेनर. आता 20 मिनिटापर्यंत त्याला तसंच ठेवायचं. नंतर त्यामधून आपण क्लोरॉक्स वेगळं करायला पाहिजे त्या कंटेनरमधून. अँड कीप द प्लांट पार्ट ॲज इट इज अँड कॅप द कंटेनर. आता ते क्लोरॉक्स सोल्युशन वेगळं करून आता जे प्लांट मटेरियल आहे त्यामध्ये त्या कंटेनरमध्ये व्यवस्थित झाकण लावून ठेवायला पाहिजे आणि पुढं त्याला इनॉक्युलेशनसाठी वापरायला पाहिजे. तर या पद्धतीने स्टरलायझेशन करून घेतलं जातं प्लांट मटेरियलचं, एक्सप्लांटचं. समजलं बाळांनो? तर इथं थोडं डिटेलमध्ये आपण बघा. आता आपण स्टेप्समध्ये शॉर्टमध्ये बघितलं तर 2-2 मार्कासाठी सेपरेट विचारतात. काय विचारणार? प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल किंवा एक्सप्लांट. तर हे लिहिणं आवश्यक आहे, कसं आपण एक्सप्लांट तयार करतो. नेक्स्ट थर्ड आपण बघत आहोत एक्सप्लांट प्रिपरेशन. तेच आपण की इथं व्यवस्थित डायग्रामच्या सहाय्याने आपण एक्सप्लांट कसं तयार केलं. हे एक्सप्लांट घेतलं आपण, त्याचा भाग त्याला सरफेस वॉश करून घेतलं, स्टरलायझेशन करून घेतलं, पाणीनं धुवून घेतलं. नंतर त्याला स्टरलायझेशन केलं क्लोरॉक्स सोल्युशनद्वारे आणि नंतर आपण त्याला इनॉक्युलेशन केलेलं आहे. हे भाग घेतलं, त्यालाही आपण धुवून घेतलं, स्टरलायझेशन करून घेतलं. नंतर आपण ट्रान्सफरिंग द प्लांट मटेरियल टू अ टिश्यू कल्चर मीडिया, म्हणजे त्याला आपण इनॉक्युलेशन असं म्हणतो. तर हे इनॉक्युलेशन कसं करायला पाहिजे? यूज 70% अल्कोहोल टू स्टरलायझेशन ऑफ द इक्विपमेंट्स अँड कंटेनर. आता जे इन्स्ट्रुमेंट आहेत, इक्विपमेंट जे आहे त्याला 70% अल्कोहोलनं स्टरलायझेशन करून घ्यायला पाहिजे. फिल द कंटेनर हाफ विथ स्टराईल वॉटर अँड शेक इट अप टू 2 to 3 minutes इन ऑर्डर टू वॉश द टिश्यू अँड रिमूव्ह द ब्लीच. आता जे प्लांट मटेरियल आपण स्टरलायझेशन करून घेतलेलं आहे, मग ते 70% अल्कोहोलनं त्याला स्टरलायझेशन करून घ्यायचं इक्विपमेंटला, कंटेनरला. ते जे प्लांट मटेरियल आहे जे आपण कंटेनरमध्ये त्याला कॅप लावून ठेवलेलं आहे, क्लोरॉक्स सोल्युशन वेगळं केलं आणि प्लांट मटेरियल तसंच ठेवलेलं आहे. अजून त्याला 70% अल्कोहोलनं काय करायचं, त्याला स्टरलायझेशन करून घ्यायचं. त्यासाठी आपण त्या कंटेनरमध्ये हाफ कंटेनर फिल करून घेणार. कशाने? स्टराईल वॉटर अँड शेक इट अप टू 2 to 3 minutes. ते स्टराईल वॉटर भरून घ्यायचं 70% अल्कोहोलचं आणि त्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटापर्यंत त्याला शेक करायचं. अँड 2 to 3 minutes इन ऑर्डर टू वॉश द टिश्यू अँड रिमूव्ह द ब्लीच. मग आता त्याला व्यवस्थित वॉश करून घ्यायला पाहिजे, म्हणजे ते ब्लीच होणार. मग त्याचं जे राहिलेलं होतं क्लोरॉक्स ते पूर्ण काय होणार, ते धुवून निघून जाणार. रिपीट दिस प्रोसेस 2 to 3 times. याच पद्धतीने आणखी 2 ते 3 वेळेस करून घ्यायचं. युजिंग स्टरलाइज ग्लोव्ज रिमूव्ह द प्लांट पार्ट फ्रॉम द कंटेनर अँड यूज द स्टराईल पेट्री डिश टू कीप इट. आता जे आपण त्याला स्टरलायझेशन करून घेतलं 70% अल्कोहोल सोल्युशनमधून, नंतर ते पूर्ण 2-3 वेळेस हेच प्रोसिजरनं केल्यानंतर त्यामधलं जे प्लांट मटेरियल आहे ते प्लांट मटेरियल आपण हँड ग्लोव्ज घालून त्याला
त्या कंटेनरमधून त्याला काढून घ्यायला पाहिजे. ते प्लांट मटेरियल जे आहे आपलं टिश्यू कल्चरसाठी जे एक्सप्लांट आपण वापरत आहोत ते कंटेनरमधून त्याला काढून घ्यायचं, किंवा फोर शेप असेल स्टरलाइज फोर शेपनं ते कंटेनरमधून मटेरियल काढून त्याला पेट्री डिशमध्ये ठेवायला पाहिजे. अँड देन आफ्टर इट कॅन बी ट्रान्सफर इन टू इनॉक्युलेशन. तर या पद्धतीनं इनॉक्युलेशन करायला पाहिजे. हे आपण इनॉक्युलेशन करत आहोत. जे स्टरलाइज न्यूट्रिएंट मीडिया आहे टेस्ट ट्यूबमध्ये तिथं आपण हे प्लांट मटेरियल टाकणार आहोत. तर या पद्धतीनं हे डिटेलमध्ये प्लांट मटेरियल कसं तयार केलं जातं, न्यूट्रिएंट मीडिया कसं तयार केलं जातं हे इथं आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट, युजिंग स्टराइल ब्लेड कट द प्लांट मटेरियल टू स्मॉलर पीसेस of about 2 to 3 millimeter across, avoiding the parts that have been damaged with bleach. तर आता ते आपण प्लांट मटेरियल जे कंटेनरमधून स्टरलाइज केल्यानंतर त्याला बाहेर काढलं, पेट्री डिशमध्ये घेतलं. पेट्री डिशमधून त्याला स्टरलाइज ब्लेडनं त्याचे लहान लहान तुकडे तयार करायचे, लहान लहान पीस 2 ते 3 मिलीमीटर या साईजचे, आणि विदाऊट त्याचं डॅमेज होईल या पद्धतीने त्याला कट करायला पाहिजे. देन युजिंग स्टराइल फोर्सेप प्लेस अ सेक्शन ऑफ द प्लांट इन टू द मीडियम. आता हे स्टराइल फोर्सेपनं ते भाग घ्यायचं आणि त्या न्यूट्रिएंट मीडिया जे ट्यूब आहे टेस्ट ट्यूब आहे त्यामध्ये ते इनॉक्युलेशन करायचं. देन प्लांट मटेरियल प्लेस्ड इन द न्यूट्रिएंट मीडिया डिपेंड अपॉन देअर नेचर. आता ते न्यूट्रिएंट मीडिया प्लांट मटेरियल कसं आहे, न्यूट्रिएंट मीडिया कोणतं वापरायचं त्यावरती अवलंबून आहे. देन आफ्टर रिप्लेस द लीड कॅप अँड क्लोज टाईटली. नंतर मग त्याचं जे अगोदरचं कॅप आहे ते काढून टाकायचं आणि दुसरे कॅपनं त्याला बंद करायला पाहिजे. तर या पद्धतीनं हे न्यूट्रिएंट मीडिया आणि प्लांट मटेरियल हे तयार केलं जातं. इनॉक्युलेशनपर्यंत इथं आपण व्यवस्थित बघितलेलं आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. हे पार्ट आहे म्हणून आपण ते बघितलं. आता या टिश्यू कल्चरचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज या वर्षी हे डिलीट केलेलं आहे, एवढ्या वर्षापुरतं आहे, पुढं हे राहणारच आहे. आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज हे टिश्यू कल्चरची नेहमी विचारतात. सोपं आहे तर सोपं भागच यावर्षी जे सेल्फ स्टडी करून विद्यार्थी सेल्फ स्टडी करू शकतात असलं भाग डिलीट केलेला आहे, म्हणजेच रिड्यूस केलेला आहे फक्त 2020-21 या वर्षापुरतंच. पुढं हे ॲज इट इज राहणार आहे. तर आपण बघूया ॲडव्हान्टेज ऑफ टिश्यू कल्चर. लार्ज स्केल मल्टिप्लिकेशन इन शॉर्ट टाईम. टिश्यू कल्चरमुळे आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मल्टिप्लिकेशन करता येतं. सिंगल सेलपासनं हजारो झाड आपल्याला निर्मिती करता येतं, म्हणजे लार्ज स्केलमध्ये मल्टिप्लिकेशन करता येते आपल्याला कमी वेळेमध्ये. नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट. आपल्याला डिसीज फ्री प्लांट तयार करता येतात टिश्यू कल्चरच्या सहाय्याने. प्रोडक्शन ऑफ ड्रॉट अँड साल्ट टॉलरंट क्रॉप. आपल्याला टिश्यू कल्चरच्या सहाय्याने ड्रॉट आणि साल्ट टॉलरंट क्रॉप आपल्याला निर्मिती करता येतं. नेक्स्ट, हेल्प इन फास्ट मल्टिप्लिकेशन ऑफ रेअर स्पेसीज. काही स्पेसीजमध्ये आपल्याला टिश्यू कल्चरच्या सहाय्याने फास्ट मल्टिप्लिकेशन करता येतं. बनाना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फास्ट मल्टिप्लिकेशन करता येतं. रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स इज पॉसिबल थ्रूआउट द इयर. आता मल्टिप्लिकेशन आपलं हे वर्षभर सुरू राहणार आहे. काय राहणार आहे? वर्षभर याचं मल्टिप्लिकेशन सुरू राहणार आहे. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कारण लॅबमध्ये आपल्याला तयार करायचं आहे. आपण एनी टाईम थ्रूआउट द इयर मल्टिप्लिकेशन याचं सुरू राहतं. हे फायदा आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, प्रोडक्शन ऑफ फिमेल प्लांट्स इज पॉसिबल इन पपया. तर फिमेल प्लांटचंही आपल्याला प्रोडक्शन करता येतं, हे पॉसिबल आहे इथं. नेक्स्ट, नायट्रोजन फिक्सेशन कॅपॅसिटी कॅन बी इंट्रोड्यूस इन द प्लांट. नायट्रोजन फिक्सेशनचं रेट कॅपॅसिटी वाढवता येतं हे टिश्यू कल्चरच्या सहाय्याने. देन धिस हेल्प्स इन ऑप्टेनिंग युनिफॉर्म प्लांट टाईप्स. युनिफॉर्म प्लांट टाईप, ट्रू टाईप प्रोजेनी ऑप्टेन असणार आहे. सारखे झाडं निर्मिती होणार, सारखे त्याला फळधारणा होणार आहे. म्हणजे टिश्यू कल्चर हे एक
झाडाचा पाट वापरतात तसेच प्रोजेनी तयार होणार आहे पॅरेंटसारखी, म्हणजे युनिफॉर्म ग्रोथ होणार आहे, युनिफॉर्म क्वालिटीचे फळं निर्माण होणार आहे. देन प्रोडक्शन ऑफ ऑर्चिड्स विच आर डिफिकल्ट टू मल्टिप्लाय थ्रू सीड. ऑर्चिडचं हे सीडपासनं मल्टिप्लाय करणं कठीण आहे, ते टिश्यू कल्चरच्या सहाय्याने सोपं आहे. द प्लांट्स विच आर अनेबल टू ग्रो अंडर नॉर्मल कंडिशन कॅन बी ग्रोन इझिली विथ धिस टेक्निक. तर प्लांट विच आर अनेबल टू ग्रो, तर नॉर्मल कंडिशनमध्ये प्लांट मल्टिप्लाय करणं होत नसेल तर टिश्यू कल्चरने इझिली होऊ शकतं. नॉर्मल कंडिशनमध्ये काही प्लांटचं मल्टिप्लाय होत नाही, तर ते आपण टिश्यू कल्चरमध्ये कंट्रोल कंडिशनमध्ये मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, कारण तिथं कंट्रोल कंडिशन लाईट, ह्युमिडिटी, टेम्परेचर सगळं कंट्रोल कंडिशनमध्ये ते मल्टिप्लिकेशन होऊ शकतं. एम्ब्रियो कल्चर इज यूज टू ओव्हरकम डॉर्मन्सी. आता काही झाडामध्ये डॉर्मन्सी पिरियड असतं, 9 महिन्याचं, वर्षाचं, 2 जे काही असेल त्याचं डॉर्मन्सी पिरियड, सुप्त अवस्था ज्याला म्हणतो आपण, तो बी वापणार नाही. किती सुटेबल कंडिशन असू द्या, तो वापणार नाही, कारण ते डॉर्मन्सी पिरियडमध्ये. अशा वेळेस आपण टिश्यू कल्चरच्या सहाय्याने त्याचे डॉर्मन्सी पिरियड संपवू शकतो, म्हणजे आपल्याला त्यापासून प्लांट तयार करता येतं. ओव्हरकम द डॉर्मन्सी पिरियड बाय द हेल्प ऑफ एम्ब्रियो कल्चर. एम्ब्रियो वापरायचं आणि मल्टिप्लिकेशन करायचं. इट रिक्वायर लेस टाईम अँड स्पेस. तर वेळ कमी लागतं आणि जागाही कमी लागते, कारण लॅबमध्ये आहे, लॅबमध्ये तयार होत आहे. लक्षात. तर दिज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर. हे फारच महत्त्वाचं आहे. 4 मार्कासाठी विचारू शकतात, 3 मार्कासाठी विचारू शकतात हे, किंवा 2 मार्कासाठी विचारू शकतात, पण यावर्षी नाही, हे नेक्स्ट इयरला विचारणार आहे, पुढं विचारत राहणार. नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज बघूया. डिसॲडव्हान्टेज, डिमेरिट, लिमिटेशन ऑफ टिश्यू कल्चर असं विचारतात. डिमेरिट म्हणून विचारतात, डिसॲडव्हान्टेज म्हणून विचारतात, लिमिटेशन म्हणून विचारतात. इट इज डिफिकल्ट मेथड ऑफ प्रपोगेशन अँड रिक्वायर स्किल. ही पद्धत डिफिकल्ट आहे, याला स्किल अँड नॉलेज पाहिजे, एक्सपर्ट माणसं पाहिजे, पूर्ण सोफेस्टिकेटेड कंडिशन पाहिजे, कंट्रोल कंडिशन पाहिजे, असेप्टिक कंडिशन पाहिजे. लक्षात, तरच हे शक्य आहे. आणि इनिशियली कॉस्ट भरपूर, एवढं लॅब उभं करण्यासाठी खर्च भरपूर येणार आहे, आणि थोडे त्याच्यामध्ये डिफिकल्ट, थोडे प्रॉब्लेम निर्माण झालं की सगळं तुमचं कल्चर काय होणार आहे, बेकार जाणार, म्हणजे नुकसान होणार. इट इज एक्सपेन्सिव्ह मेथड, ट्रेंड पर्सन आर असेन्शियल. खर्चिक आहे, यासाठी ट्रेंड पर्सनची आवश्यकता आहे, कारण पूर्ण टेक्निकल आणि नॉलेजचं काम आहे, कोणी ऐरीगैरी करू शकत नाही. नेक्स्ट, कंटॅमिनेशन ऑन इन्सेक्ट इन्फेस्टेशन कॅन कॉज हाय लॉसेस इन अ शॉर्ट टाईम. थोडंही कंटॅमिनेशन झालं, थोडी निष्काळजी झाली की पूर्ण लॅबमधलं सगळं मटेरियल तुमचं वेस्टेज जाणार, पुन्हा आणखीन करत बसावं लागेल, तर भरपूर लॉसमध्ये येतं. कमी पिरियडमध्ये जास्त लॉस होऊन बसतं. कंटिन्युअस रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर असेन्शियल टू डिक्रीज धिस रिस्क. नेहमी रिसर्च करत राहणं आवश्यक आहे, की जे काही आपले जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करत राहणार, तर आपलं रिस्क कमी होत जाणार. जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की आपलं नुकसान होणार. त्यामध्ये रिसर्चमध्ये आपल्याला कंटिन्युअस राहणं आवश्यक आहे. केअर अँड मेंटेनन्स ऑफ टिश्यू कल्चर लॅबॉरेटरी. तर लॅबॉरेटरीचं केअर आणि त्याचं मेंटेनन्स हे खर्च जास्त असतो, पूर्ण सोफेस्टिकेटेड कंडिशन असणं आवश्यक आहे. डिक्रीजेस जेनेटिकल व्हेरिएबिलिटी. जेनेटिकली व्हेरिएबिलिटी डिक्रीज होतं आहे ना, कारण तेच ते जेनेटिकल कॅरेक्टर वापरावं लागतं, याच्यामध्ये व्हेरिएबिलिटी डिक्रीज होतं. नेक्स्ट, शूट टिप्स प्रपोगेशन रिक्वायर मोर लेबर टू ट्रान्सफर इंडिव्हिज्युअल प्रपोगेट. आता शूट टिप्स वगैरे वापरत असाल तर याच्यासाठी भरपूर लेबर लागणार, त्याचं पूर्ण कल्चर प्रेपरेशन ऑफ एक्सप्लांट करण्यासाठी भरपूर मजूर लागणार, आणि ते फार बारकाईचं काम असतं, आणि ते प्रत्येक व्यवस्थित ते बघून घेणं आवश्यक आहे. देन इकॉनॉमिक्स अँड मार्केटिंग आर की टू सक्सेस ऑफ कमर्शियल प्रोडक्शन. आता हे टिश्यू कल्चरचं जे आहे सक्सेस होणं, याची जी चाबी आहे ही चाबी मार्केट आहे. मार्केट जर तुम्हाला मिळालं,
इथं तयार होत राहिली आणि तसं सेल होत राहिलं तर तुम्ही प्लसमध्ये राहणार. जर सेल होत नसेल तर ते आपल्या अंगावर येऊन बसणार, म्हणजे तेवढं प्लांट तिथं आपल्याला साठवून ठेवावं लागेल आणि त्याचंही वय झालं की आणखीन मग ते डिस्ट्रॉय करावं लागेल, म्हणजे एवढं लॉस होणार आहे. तर हे सगळं काही मार्केटवर अवलंबून आहे. याचं इकॉनॉमिक जे आहे ते मार्केट की आहे, बाजार ही त्याची चाबी आहे. तुमचं निघाल्या हे विकणं आवश्यक आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी घेऊन जाणं आवश्यक आहे, तरच ते टिश्यू कल्चर लॅब परवडणार आहे, अन्यथा परवडणार नाही. इट रिक्वायर ॲडिक्वेट शॉर्ट स्टोरेज फॅसिलिटी. तर आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटी असायला पाहिजे. आपण ग्रीन हाऊसमध्ये किती दिवस ठेवणार, त्याला नेट शेडमध्ये ठेवता यायला पाहिजे आणि तिथून ते शेतकऱ्यांनी आणखीन घेऊन जाता यायला पाहिजे. जर ते घेऊन गेलं नाही तर त्याचं वय जर जास्त झालं त्या प्लांटचं तर तिथंच ते खराब होणार आणि त्याला डिस्ट्रॉय करून टाकावं लागेल, म्हणजे नुकसान होणार. तर दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर. तर टिश्यू कल्चर हे व्यवस्थित आपण समजून सांगितलं बेटा. लॅबमध्ये तुम्हाला घेऊन गेलं की टिश्यू कल्चर नेमकं का असतं, तर फार सोपं आहे, ताण घ्यायचं नाही. 10 स्टेप लक्षात ठेवायचे. दुसरं ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज लक्षात ठेवायचं. यामध्ये एवढं फार महत्त्वाचं आहे, पण यावर्षी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज रिड्यूस केलेलं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया. म्हणजेच आपलं इथं मोड ऑफ रिप्रोडक्शन जो चॅप्टर आहे हा चॅप्टर इथं आपलं संपलेला आहे. आणि या व्हिडिओ बरोबर आपण ऑनलाईन एक्झाम लिंक आपण देणार. ते लिंकवर क्लिक करून आपलं चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 याचं आपण काय करणं एक्झाम देणं आवश्यक आहे, की आपल्याला मार्क वगैरे किती मिळू शकतात, आपलं नॉलेज किती आहे, आपण किती अभ्यास केला हे जज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मी तयार केलेली आहे. आणि या व्हिडिओ बरोबर त्याची लिंक मी खाली देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एक्झाम द्यावं. तर व्यवस्थित बघा, विद्यार्थ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.